आपल्या सगळ्यांना पितृदोष असतो. काहीच लोक चुकले ते त्यांना पितृदोष नाही. पितृदोषामुळे काय होतं, घरात सतत कटकट भांडणं राहतात, लक्ष्मी राहत नाही, आपण लक्ष्मी स्थिर लक्ष्मी राहत नाही, सतत पैसे चंचल राहते, मुलांची लग्न होत नाही, मुलांना शिक्षणामध्ये अडचणी येतात, जॉब भेटत नाही मनासारखे, तिथेही अडचणी येतात, मुली गरोदर राहत नाही, त्यांना स्त्रियांना गरोदर राहण्यामध्ये अडचणी येतात. म्हणजे आपल्या पितरांची तृप्त नसल्यामुळे आपल्याला खूप अडचणी येतात. कारण पितृऋण आपल्यावर असतं. पितृऋण जर तुम्ही जोपर्यंत फेडत नाही तोपर्यंत तुम्हाला तो त्रास होत राहतो, हे लक्षात ठेवा. मग पितृऋण फेडण्यासाठी आपल्या सगळ्यात चांगली संधी आता येते. ही संधी कोणती, तर आपल्या एकादशीला. आता 6 तारखेला जी एकादशी, आषाढी एकादशी, त्या एकादशीला आपल्याला श्रीमद भागवत, संक्षिप्त श्रीमद भागवत याचं आपल्याला पारायण करायचं. हे तुम्ही एकदाच वाचायचं. श्रीमद भागवत पारायण याचं करायचं. हे फक्त 14 अध्याय आहेत, जास्त खूप मोठं नाही. 1 ते 1.5 तास तुम्हाला लागेल, जास्त लागणार नाही वेळ. खूप नवीन असं 2 तास लागेल. हे जर तुम्ही पारायण केलं आणि आपल्या पित्र तृप्त होतात आणि पित्रांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. त्यामुळे आपली अडकलेली कामं होतात, आपली कामं मार्गी लागतात, लग्न होतात मुलांची, काही ना काही ज्या अडचणी त्या दूर होतात. त्यामुळे ह्याचं पारायण केलं खूप चांगली परिस्थिती भेटते प्रत्येकाला. आता हे तुम्ही जर वर्षाला 24 एकादशीला जरी केलं तर खूप छान रिझल्ट त्याचे भेटते. हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला कुठे भेटेल तर हे तुम्हाला तुमच्या आसपासच्या दिंडोरीपर्यंत केंद्रामध्ये नक्की जाऊन भेटेल. तिथे तुम्ही नक्की बघा, ते तुम्हाला नक्की भेटेल. खूप महाग नाही आहे, त्यामुळे तुम्ही ते नक्की कॅरी करू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. आणि हे केल्यामुळे तुम्हाला तुमच्याला चांगले आशीर्वादच भेटणार आहे. ह्याच्यामुळे तुमचे चांगले रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे. काही अडचणी वगैरे काही येणार नाही. जास्त वेळ लागला प्रत्येक एकादशीला, फक्त प्रत्येक एकादशीला करा. आणि तुम्हाला घरातले वातावरण पण शांत होईल, मन शांत होईल, निगेटिव्हिटी दूर होईल, घरातली कामं मार्गी लागतील. हे पारायण करायला खूप जास्त वेळ लागत पण नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे पारायण नक्की करा. काही अडचणी वगैरे येणार नाहीये, घरात सुख शांती समजून येणार आहे. स्टे सॉल्व.